नमस्कार मित्रांनो, एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल तर सगळीकडे आता ॲग्रिस्टिक कार्ड म्हणजे किसान कार्ड काढण्याचे चालू आहे. मित्रांनो, जे 7/12 धारक शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांचे 7/12ला नाव आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी हे कार्ड काढणे गरजेचे आहे. हे जर कार्ड नाही काढले तर शेतकऱ्यांना पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, PM किसान योजना असेल किंवा शेतीशी रिलेटेड असलेल्या आणखीन काही योजना असतील जसे की DBT वगैरे, तर त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला घेता येणार नाही. त्यामुळे हे कार्ड काढणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. परंतु हे कार्ड काढत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा. मित्रांनो, हे कार्ड काढत असताना सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे आपले नाव व्यवस्थित आहे का. नागरीमध्ये म्हणजे मित्रांनो, मराठीमध्ये आपलं आधार कार्डला जसं नाव आहे तसं नाव त्या कार्डवरती येणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपला जो पत्ता आहे तो व्यवस्थित आहे का, तो चेक करून पाहणं महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे नावामध्ये बदल आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, रामचंद्र, रामू, रामा असे त्यांच्या किंवा त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये किंवा आडनावामध्ये काही चेंजेस आहेत, त्याच्यामुळे एका शेतकऱ्याचे अनेक असे 8 तयार झालेले आहेत. तरी त्या सर्व 8 मधले जे काही गट नंबर असतील ते त्या कार्डमध्ये आलेत का याची खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, काही शेतकऱ्यांची जमीन ही दुसऱ्या गावामध्ये पण आहे, म्हणजे ते जे राहतात त्या ठिकाणी पण त्यांची जमीन आहे, त्यांनी दुसरीकडे खरेदी घेतलेली असेल किंवा त्यांना वारसाने किंवा इतर गोष्टीने जमीन मिळालेली असेल, अशा शेतकऱ्यांची दुसऱ्या गावामध्ये पण जमीन आहे. तर त्याची कल्पना आपण कार्ड काढत असताना त्या कार्ड काढून देणाऱ्या व्यक्तीला देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, तुमची जरी जमीन दुसऱ्या गावामध्ये असली तरी तुमचं डबल कार्ड बनू शकत नाही. एकच आधार कार्डवरती एकच फार्मर ID हा तयार होणार आहे. तेव्हा मित्रांनो, तो जो कार्ड बनवणारा व्यक्ती आहे त्याला आपण या गोष्टीची कल्पना देणं गरजेचं आहे की माझी दुसऱ्या गावामध्ये देखील जमीन आहे. मग तो काय करेल की तुमचे त्या गावामध्ये तुमचं नाव किंवा तुमचा गट नंबर सर्च करून ती देखील जमीन तुमच्या फार्मर IDमध्ये कनेक्ट करेल. तरी या सर्व खूप महत्त्वाच्या अशा बाबी आहेत मित्रांनो, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता जे आपण जी माहिती घेतली की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, त्यानंतरनं तुमची जे जमीन असेल एका गावामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये, ते सर्व गट नंबर त्या फार्मर IDमध्ये आलेत का याची खात्री करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे. मित्रांनो, ही माहिती मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मित्रामध्ये, नातेवाईकामध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टीची माहिती मिळेल. तसेच तुम्हाला फार्मर ID काढताना कोणत्या गोष्टीची अडचण येत आहे का किंवा तुम्हाला याबद्दल काही आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करू मित्रांनो. आणि असेच तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि इथून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची असेच नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. चला तर मग, धन्यवाद.